हॅलो फ्रेंड, तर इकडे ना सकाळी सकाळी मस्त असं मसाला वांग शिजायला टाकलं आहे मी शेगडीवरती. तर चला आता पीठ मळून मला चपात्या पण करायच्या आहेत चुलीवरती आणि याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे पटकन शिजन मसाला वांग. हॅलो फ्रेंड, तर इकडे ना सकाळी सकाळी काय ना मस्त असा घास आणलेला आहे, कसं खाते ते. आणि आता उन्हाळा दिवस आहे ना, आम्ही ज्या वेळेस कापला का म्हणजे 2 टाइम कापितो, सकाळ संध्याकाळ. म्हणजे सकाळचा कापला का सकाळीच घालतो आणि संध्याकाळचा कापला का संध्याकाळी घालतो. कसं घास आहे ना असं गरम होतो उन्हाने, उष्णता जास्त आहे ना, उन्हाळा दिवस आहे. जादा घास खाल्ला का गाया अशा गुबारत्या म्हणजे फुगत्या आणि आळा बसतो ना खाय. ते जास्त खातो ना, त्याच्यामुळे ना आम्ही काय करतो म्हणजे असं एक टायमालाच कापितो. म्हणजे ज्या टायमाला घालायचं त्याच टायमाला कापतो. 2 टायमाचं नाही कापतो, 1 टायमाचंच कापतो. खाते काय बी मस्त म्हणते. तर मामांनी ना इकडे घोळ काढले घरच्या घरी. म्हणजे इथं जी नारळ आहे ना, घरची नारळ आहे एवढा, त्या नारळीची आहे ना मस्त असे घोळ काढलेले आहे. 3 घोळ झाले आहे ना, 2 याचं एक होईल ना. नारळीच्या म्हणजे फांद्या आधी तोडल्या होत्या, काही वाळल्या होत्या ना, मग काही वाळलेल्या होत्या, काही वल्ल्या होत्या, मग त्या तोडून टाकल्या. आणि कालचं वाऱ्या वावधानाने त्यानं पूर्ण वाकल्या होत्या अशा खाली. काल भरपूर असं चक्रीवादळ वारा पाऊस आला होता ना, त्यांनी मग फांट्या वाकल्या होत्या. मग मामाने काही केलं, त्या थोड्याशा तोडल्या. त्यानंतर मग त्याचे घोळ तयार करू राहिले आता मामा. आणि मिस्टर आणि आत्ता गेले लग्नाला. गाया पण बांधले मामांनी सावलीला. हा, ती बसली ना, उठली का तिला पाणी दाखवावं लागेल. पिल्लू पण झोपलेली झोळीमध्ये, मस्त झोपली ती. तोपर्यंत आहे ना पिल्लू झोपेली, म्हणलं शिवाने झोपेली तोपर्यंत आहे ना इकडे मी कपडे धुवून घेतले. भरपूर असे कपडे होते हे बघा. ती झोपली आहे ना, मग पटपट काम आवरून घेते मी, कारण की आता आत्या पण नाही तिला सांभाळायला. मामा आहे म्हणा, मामा घेतील तिला तसे. मग कपडे धुवून टाकले मी. आम्हाला जेवण करायचे अजून. आज मामांना मला आणि रात्री चक्रीवादळामुळे पूर्ण रात्रभर लाईट नव्हती आणि अजून लाईटच नाही. हॅलो फ्रेंड, तर इकडे ना मस्त अशी स्वयंपाक खोली सारून घेतली मी. म्हणजे चूल पोचरली अगोदर आणि त्यानंतर पूर्ण म्हणजे स्वयंपाक खोलीला पसार आवरून घेतला आणि मस्त अशी स्वयंपाक खोली सारून घेतलेली आहे हे बघा. तर आता इकडे मसाला वाटून झाल्यानंतर शेवग्याच्या शेंगा शिजायला टाकून दिलेले आहे. तर त्याच्यावरती ना झाकण ठेवू म्हणजे पटकन शिजेल. तर आता भाकरी करून घेते. तर आता इकडे भाजी शिजत आलेली आहे, मस्त अशी शिजत आलेली भाजी. त्यानंतर इकडे चालू गरमागरम बाजरीच्या भाकरी.